सोलापूर शहरातील जिल्हा परिषदेच्या पूर्वेकडील व उत्तरेकडील कंपाऊंड लगतचे गाळे सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभाग यांनी 14/3/2024 रोजी कोणतीही नोटीस न देता अर्धवट पाडापाडी केली। त्यामुळे नाराज खोकेधारकांनी रेमू नंबर 313/2014 चा दावा सोलापुरातील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ थर यांच्या कोर्टात दाखल केलाय। त्याकामी तुर्तातुर्त ताकीद महानगरपालिका यांनी हजर होऊन म्हणणे देण्यासाठी मुदत मागितली। या दाव्यात बऱ्याच सोलापूरवासियांचं लक्ष लागून राहिलं होतं, तसेच बऱ्याच राजकीय व इतर लोकांचे संबंध लागून राहिले होते। वरील उपस्थितीत सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी व इतर अधिकारी पुढील आदेश होईपर्यंत वादीचे खोके संबंधितील जागेबाबत जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा आदेश पारित करण्यात आला आहे। त्यामुळे प्रतिवादी सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी व इतर अधिकारी यांच्या बेकायदेशीर कृत्यास आळा बसलाय। सदरकामी खोकेधारकांनी ॲडव्होकेट रमेश कणबसकर, ॲडव्होकेट रमा कणबसकर, ॲडव्होकेट यशोधन कणबसकर, ॲडव्होकेट मानस कटप, ॲडव्होकेट उमा पारसेकर व ॲडव्होकेट सागर हंबीरराव यांनी काम पाहिलं। आज हम ठेकेदारों को एक उम्मीद की चिराग जो जगह है हमारे कनबसकर साहब वकील साहब की वजह से आज हमारे तमाम खोके आज बच गए। आज हमको जो मिला है वो हमारे लिए बहुत बड़ी एक उम्मीद है, क्योंकि भर रमज़ान के अंदर सणाच्या काळात आम्हाला एवढं या महापालिकेने एवढं खतरनाक आम्हाला दुःख दिलं होतं की आमचा पूर्ण संसार याच्यावर अवलंबून होता। सर्व असताना पण कनबसकर सरांनी सांगितले की तुम्ही घाबरू नका, तुम्हाला मी तुमच्या पाठीशी खंबीरता देत कुठलाही आम्ही सर्व प्रयत्न केले, सर्व काळ केले। आम्हाला आता असं वाटतं की बाबा खरं न्याय प्रतिष्ठा है, सब तो परेशान हो सकता है लेकिन पराजित हो नहीं सकता। आज हमारी ये जीत है, हमको ऐसा लगता है। इसी हिसाब से हम तमाम खोकेदारों की तरफ से हम साथ की एक गुलकुशी कर रहे हैं। ॲडव्होकेट रमेश कणबसकर, गेल्या 38 वर्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये मी दिवाणी कायद्याची व्यवसाय करतो, वकिली व्यवसाय करतो। परवा एक 8 दिवसापूर्वी हे लोक सगळे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला हकीकत सांगितलं की असं कुठलीही नोटीस न देता किंवा न कळवता आमच्या ते सगळे काढून टाकले। त्यांना म्हणलं मग आपल्याला ते दिवाणी कोर्टात दावा दाखल करावा लागेल। त्याप्रमाणे आम्ही दावा दाखल केला आहे। दाव्या नंबर पडला 313/2024 तो सिव्हिल सिव्हिल डिव्हिजन यांच्या कोर्टात त्या 3 तारीख दिली होती। त्या दाव्याच्या कामी आपण अशीच हकीकत मांडलेली आहे की 14/3/2024 रोजी अत्यंत दहशतीखाली आणि कुठल्याही प्रकारची खोकेदारांना संधी न देता त्यांची संख्या पाडण्यात आली। आणि आता जर का ते सगळे खोके काढून टाकली की अर्धवट पडलेली आहे किंवा काही सामान आहे तर इथं त्यांचं अस्तित्व राहणार नाही। आता हे जे खोकेदारक आहेत ते सगळेजण बेरोजगार आहेत। त्यांच्या घरात प्रत्येकाच्या घरात कमीत कमी 5-7 आहेत। त्यामुळे प्रत्येक व्यवसायात कमीत कमी 15-20 लोक अवलंबून आहेत। सोलापूर हे गिरणगाव आहे। सोलापुरातल्या गिरण्या सगळ्या पूर्वीच बंद पडलेल्या आहेत। त्यामुळं बेरोजगार लोक आपली काही ना काही छोटे मोठे व्यवसाय करून आपला रोजगार शोधत आहेत। अशा परिस्थितीत असे खोके गेले 30-35 वर्षापासून या ठिकाणी ठेवून व्यवसाय करत आहेत। महानगरपालिका यांच्याकडनं दरमहाला रक्कम वसूल करते। आता हा झोन जो आहे इथला हा स्ट्रीट वेंडर झोन म्हणून डिक्लेअर केलेला आहे। त्याच्याखाली सर्वे झालेला आहे। सर्वेमध्ये या ठेकेदारकांची नावं आलेली आहेत। अशा परिस्थितीमध्ये जर अचानकपणे दहशतीखाली आणि दांडगाई करून जर का खोकी काढली तर ते एक प्रकारचा अन्यायच आहे। कायद्याला धरून असे वर्तन नाही, कायद्याला धरून हे वर्तन नाही। त्यामुळं आपण ताबडतोब यांच्यातर्फे कोर्टात दावा दाखल केला। कोर्टासमोर उभारून आपण त्यांचं म्हणणं मांडलं आणि मेहरबान कोर्टाने आपलं म्हणणं मान्य केलं की यांना त्रास होणार आहे आणि जागा जर गेली तर हे सगळेजण रस्त्यावर येणार आणि म्हणून त्यांनी तुर्तास या जागेसंबंधी कुठल्याही प्रकारचा फेरबदल करू नये किंवा कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये। ही जागा आहे तशी जैसे ते ठेवण्यात यावी। या सगळ्या पत्र्या सगळं कथवाईचं काय जुनी
खोके सगट आणि ती भिंती सगळ्या सगटच ती जागा जैसे ठेवण्यात यावी अशा प्रकारचा काल मेहरबान कोर्टाने दुपारी 4च्या सुमारास हुकूम केलेला आहे. आता त्या हुकमाची अंमलबजावणी आज सुट्टी असल्यामुळे उद्या होऊन जाईल आणि त्यायोगे तिथल्या छोट्या छोट्या व्यवसाय करणाऱ्या आपल्या सगळ्या खोकेदारकांना एक प्रकारचा न्यायालयाने दिलासा दिलेला आहे. त्याबद्दल आपण न्यायालयाचे आभार मानतो आणि इथून पुढं आपण आता हे दाव्याचं पुढचं काम आपण करावंच लागेल. ते खरं आपल्याला अर्धवट सोडता येणार नाही आणि त्याप्रमाणे आता आपण पुढची कारवाई करू. आणि या कामात मला माझे मित्र मानस कटप ॲडव्होकेट उमादेवी पाकसेकर, ॲडव्होकेट सागर हंबीरराव या सगळ्यांची मोलाची साथ लावली आणि सर्व हे खोकेदारक जे होते हे तर दररोज तासाने मागे जात होते. त्यांचा जीव टांगणी लागलेला होता की काय होणार आणि कसं होणार. पण न्यायालयाने आता ही ऑर्डर देऊन खोकेदारकांना दिलेला आहे. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.